ही सुनंदी इकडं निवांत बसल्या, ती मंजी तिकडं निवांत झोपल्या. रत्ना काटे, तुला असं निवांत राहून चालायचं नाही, काय तर खोड काढलीच पाहिजे. अगं तुम्ही असं निवांत बसू तरी कसं शकताय? हा अगं तुझ्या लेकीने नको नको केलं की साहेबाचं कुठं धरतीया, म्हणजे काय ग एवढी हिंमत इतिया कुठनं मी म्हणत्या. आता ही बी नोकरी जर गेली तर काय रस्त्यावर भिका मागत फिरणार आहे का बाई का? उरला सुरला त्या जावयाचा कुठं तर आधार होता तुम्हाला, तर आता त्यालाच ठावं नाही किंवा जेलात चढणार हाय का बाहेर बी येणार आहे कुणाला ठावं. वंसा वाईच हळू बोला, हळू. मंजू झोपल्या आतमध्ये, बिचारी लय दमल्या बघा, आणि रातच्याला यायला बी उशीर झाला तेव्हा शांतपणे झोपू देत तिला. हा बया 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 बया, म्हणजे तिच्या झोपाचं पडलंय मी तुला आणि मी बोलते त्याचं काय नाही वेगळं. म्हणजे तिची झोप झोप आणि आमची झोप काय कुत्रा? आमच्या झोपा काय टिटवीने पळवून नेल्या तिने? हा ए आते सगळं सगळं काय बुनबुन लावले का? हे आमरे तुझ्या तर अशी लगवीन का नाही, दोघी बी बहिणी सरळ दिला. माझा नाद करायचा नाही सांगून ठेवत्या. वंसा सांगितलं ना हळू बोला. ए सुनंदे अजिबात मला बोलू नकास बघ, हळू बोल म्हणून. म्हणजे तिने तिकडे भरत पडायचं आणि सकाळ सकाळी इथं उठून आम्ही कामधंद्याला लागायचं नाही का? म्हणजे ही बरं आहे का तुझा न्याय? तोंडाचा पट्टा जरा कमी करा की, कानाचं पडदं फाटत्याल. या आई मंजू वहिनी कुठे? हाय की झोपल्या, पण मी उठवते तिला. तुम्ही बसा, मी चहा टाक. अहो चहा नको राहू द्याच्या. तर सगळ्यांचा बी चहा व्हायचाय, तुमचा बी टाकते, बसा. आता बरी गेलीस गा उठवायला. ए पोरांनो या. आयो मंजिनी या समजासनी आम्हाला मारून टाकाय तर बोलिवलं नाही नका. अरे देवा. वंसा नग अहो घ्या. नग नग नंदे यासनी नुसतं चहा पिलंय मी, खारी बिनी दिली. हो आत्याबाई तसलं नाही का आम्ही खात. नको राहून दे. आत्ते मगाशी काहीतरी बोलत होतीस ना ग? काय नाही हाय का म्हणत होतीस ना, माझा नाद करता काय बरोबर सरळ करीन. कसं सरळ करणार होतीस ग? हाय का आता तूच बोललीस ना मला आणि मंजू तिला. नाही ना तुम्ही किती कोणाच्या पोरी आहेसा? माझ्या भावाच्या पोरी आहेसा. तुमच्या मी संस्कार केले, ते काय नानाचं मोठं केलंय मी तुम्हाला. मंजूला कोणी घडवलं? मीच घडवलं. आई मी आलीच. आलं लक्षात? तात्यासाहेबांच्या पियेला उचलायचं काम होईल, पण कसं आहे ना, गांधी माशी सगळ्यांना चावायला लागली तर. अरे आपल्याला काय मध खायला जायचंय वे, माशी उठू नका काय काय करणार. बलमा त्यांना वेगळं बोलायचं. तात्यासाहेब काहीतरी करतील, त्यांची माणसं कामाला लावतील याचं टेन्शन आले ना. हो त्यांनी चौकशी केली तर, माणसं लावली तर आपल्या मागं आपलं पितळ उघड पडेल की. हे बघा या प्रकरणात तुम्ही अडकणार नाही याची जबाबदारी माझी. तुम्ही फक्त पियेला उचला, बाकी काय करायचं ते माझं मी बघते. त्या मुकादमाला शोधून काढण्यासाठी मी वाटेल त्या थराला जायला तयार. अहो पण वहिनी तुमच्या जीवा बेतलं तर. नाही बलमा, सत्याला सोडवण्यासाठी मला माझ्या जीवाची बी पर्वा नाही.
ए जावा, तुम्ही लागा कामाला, जावा. वहिनी, तुम्ही नका लई काळजी करू, पोलीस सगळं ठीक. कसं आहे सगळं, औषध पाणी ओके ना? काय कमी पडलं तर सांगायचं बिंदास ना. हा, आपला वोट आहे इथं, काळजी करायचं काम नाही. पेशंटला भेटायला गेलो ना तर काहीतरी खायला घेऊन जायचं असतं, मी विसरलो बघ. औषध पाण्याचा कंटाळा आला असेल ना. काय खाणार सांग तू? नारळ पाणी आणू? मलेवालं? हा, आत्ता आणतो, 2 मिनिटं. हा, नारळ पाणी नाही, मार खाण्याच्या लायकीचा आहेस तो. साल्या. अरे आतापर्यंत जगलायस का सारे? मरायला पाहिजे होतस तू. कोणाला विचारून तू स्टेटमेंट दिलंस? हा, अक्कल काय शेण खायला गेली होती तुझी? हा, सॉरी सॉरी साहेब. हे बघ, आजच्या आज इथं निघायचं. कुणाला दिसायचं नाही, तर दिसलास तर कुठं कुठं गोळ्या घालून सांगू शकत नाही मी. हे सगळं बंद करायचं आणि निघायचं, कळलं? हॅलो, मंजू मॅडम, काय? ऐका, एकानं दवाखान्याच्या मागच्या बाजूला जावं, एकानं माझ्या बरोबर चला आणि एक जण गेटवर थांब. हे बघ, इथनं गायब व्हायचं, कोणालाही दिसायचं नाही. सातारा सोडायचा, तर दिसलाच तर एन्काउंटर झाला म्हणून समज, कळलं का? हो साहेब, त्यांनी